मी तुमच्या शेतातला मसोबा, तुम्ही मला मतांचं नैवेद्य द्या, असे आवाहन करणारे राजू शेट्टी साहेब यांचे पुढचे धोरण जाणून घेऊया. साहेब, आपली ओळख शेतकरी नेता अशी आहे, आपला शेतीचा अनुभव सांगा. एक तर मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि अगदी बालपण, तरुणपण सगळं माझं शेतीमध्ये गेलं. प्रत्यक्ष नांगर धरण्यापासून ते सगळ्या गोष्टी मी शेतामध्ये केलेल्या आहेत आणि त्यामुळं अ, बोलण्यात, वागण्यात शेती आणि शेती संस्कृतीचा प्रभाव नेहमीच माझ्यावर पडलेला दिसतो. MSP मिनिमम सपोर्ट प्राइस या विषयावर सध्याच्या सरकारवर बऱ्याचशा टीका झाल्या, आंदोलन देखील झाले. ते आंदोलन देखील कोविड काळात झाले. बऱ्याचशा शेतकऱ्यांना जीव देखील गमवावा लागला. या सगळ्याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता? हे सरकार कोडगं आहे. या सरकारनं सत्तेवर येण्यापूर्वी या देशातल्या शेतकऱ्यांना आश्वासन दिलेलं होतं. जर सत्ता मिळाली तर स्वामीनाथन यांच्या सूत्रानुसार दीडपट हमीभाव आम्ही बांधून देऊ. दीडपट म्हणजे खर्च जर का ₹100 असेल तर किमान ₹150 त्याचा भाव मिळेल, त्याची हमी देऊ. अशा प्रकारचं आश्वासन या सरकारमधले प्रमुख नरेंद्र मोदी साहेबांनी 2014च्या निवडणुकामध्ये दिलेलं होतं. त्याला त्या आश्वासनामुळं प्रभावित होणाऱ्यापैकी मी एक होतो. परंतु हे आश्वासन धुळीत अ, धुळीला मिळालं. त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र दिलं, की अशा प्रकारचा भाव देणं शक्य नाही. परत त्यांनी नवीन टूम काढली. शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू. परंतु शेतकऱ्याचं उत्पन्न तर दुप्पट झालं नाहीच. पण शेतकऱ्याचं कर्ज मात्र दुप्पट होऊन बसलं. तुम्ही राजकारणात साधारणपणे एक 20 वर्ष आधी आला. तेव्हाचं राजकारण आणि आत्ताचं राजकारण काय फरक जाणवतो? 22 वर्ष झाली मी राजकारणामध्ये येऊन. 22 वर्षापूर्वी पहिली निवडणूक मी जिल्हा परिषदची लढवलेली होती 2002 साली. त्यावेळच्याने आत्ताच्या राजकारणामध्ये बराचसा फरक पडलेला आहे. राजकारणाचा दर्जा फार खालावलेला आहे. त्याचबरोबर राजकारणाच्या पलीकडं जी मैत्री होती ती मैत्री आता संपलेली आहे आणि एकमेकाची वैरी असल्यासारखं, एकमेकाचा बदला घ्यायचा असल्यासारखी एकूण भाषा होते. कमरेखालची भाषा वाढलेली आहे. अश्लील आणि ज्यांचा राजकारणाचे काही संबंध नाही अशा घरातल्या लोकांना टार्गेट करून राजकारण करणं असला गलिच्छ खेळ सध्या राजकारणामध्ये चालू आहे. आता याच प्रश्नावरून आपण एक दुसरा प्रश्न घेऊया. अं, तुम्ही शेतकऱ्यांसाठी बरेचसे आंदोलन केलेले आहेत, ऊसाला चांगला दर मिळावा म्हणून. ह्याने शेतकऱ्यांचा फायदा होतो, पण कारखानदारांचं नुकसान होतो. मग कारखानदारांकडून तुम्हाला कधी धमकी किंवा असे वेगळे प्रकार काय जाणवलेले आहेत का? धमकी देण्याची त्यांच्यामध्ये हिंमतच नाही. कारण लाखो शेतकरी माझ्या मागं आहेत. म्हणून ते अशी कटकारस्थानं करतात. उदाहरणार्थ 2019ला सार्वत्रिक निवडणुकीत कटकारस्थानं करून वेळप्रसंगी समोरच्या पक्षाशी हातमिळवणी करून अ, त्यांनी माझा पराभव घडवून आणला. आत्तासुद्धा अ, या निवडणुकीमध्ये सगळ्या कारखानदारांनी मिळून एक उमेदवार उभा केलेला आहे. त्याला अर्थ आर्थिक पाठबळ दिलेलं आहे. अशी कारस्थानं करून अ, ते मला संपवण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु तो प्रयत्न कधीच यशस्वी होत नाही. याच प्रश्नाला लागून एक प्रश्न घेऊया. तुम्हाला मशालाच्या चिन्हावर लढण्याची संधी होती, तुम्ही ती का नाकारली? मला एक कळत नाही. मशाल चिन्ह घेणं म्हणजे त्याचा अर्थ काय कळतो का तुम्हाला? मशाल हे चिन्ह शिवसेना, उद्धव ठाकरे गट या पक्षाला निवडणूक आयोगानं राखून ठेवलेलं आहे. आता ते चिन्ह घ्यायचं असेल तर त्या पक्षाचा ई-बी फॉर्म घ्यावा लागेल आणि त्या पक्षाचा ई-बी फॉर्म घेतला तर तो ई-बी फॉर्म कुणाला मिळतो? जो त्या पक्षाचा प्राथमिक सदस्य असतो, सामान्य सदस्य असतो त्याला. म्हणजे मग काय स्वाभिमानी शेतकरी संघटना बरखास्त करून शिवसेनेत प्रवेश करू आणि मग मशाल चिन्ह घेऊ? लोकांना कळत नाही, की लोकांना वाटतं की एक साधं चिन्ह तर घ्यायचं होतं. त्याला काय अडचण? मग मग मी शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडायला पाहिजे होतं का?
मी संघटना बरखास्त करायला पाहिजे होती काही, जी रक्त सांडून अं, इतके कष्ट करून जी संघटना उभा केली, ती केवळ मला खासदार होता यावं म्हणून संघटना बरखास्त करायची गरज होती का? ह्या साऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळे क्षणाचाही विचार न करता मी त्याला नकार दिला. राजकारणात तुमचं रोल मॉडेल कोण आहे? अ, माझा राजकारणातला रोल मॉडेल म्हणायचं तर 2-3 व्यक्ती आहेत. ज्या पद्धतीचं राजकारण महात्मा गांधींनी केलं. महात्मा गांधी सुद्धा राजकारणी होते. अब्राहम लिंकन यांनी केलं. अ, अशा पद्धतीचे जे लोक आहेत, की जे राजकारणात राहून सुद्धा स्वतःची प्रतिमा जपले, स्वतःच्या अंगावर डाग लागून दिला नाही. हेच लोक माझे रोल मॉडेल आहेत. एपीजे अब्दुल कलाम साहेबांनी तुमची एक स्तुती केली होती, त्याबद्दल जरा प्रेक्षकांना सांगा. 2004 साली पहिल्यांदा मी विधानसभेची निवडणूक लढवत होतो आणि ती लोकवर्गणीतून लढवत होतो आणि त्याचं वृत्तांकन दैनिक सकाळमध्ये आलं होतं. विश्वास पाटील नावाचे माझे एक मित्र होते. त्यांनी ते वृत्तांकन केलं होतं. ते आता सध्या लोकमतमध्ये वरिष्ठ उपसंपादक आहेत. ती बातमी वाचल्यानंतर निलेश खरे नावाचे दुसरे जी टीव्हीचे पत्रकार मला शोधत आले आणि त्यांनी ते सगळं त्यावेळी नुकतंच मराठी चॅनेल आले होते. झीचं मराठी आणि हिंदी दोन्ही होतं. मराठी चॅनेल्स फारसे नव्हते त्या काळामध्ये आणि त्यांनी ते सगळं चित्रीकरण केलं आणि ती बातमी मराठी झी टीव्ही मराठीलाही आली आणि हिंदीमध्ये नॅशनल न्यूजला गेली आणि ती बातमी बघण्यात आली अब्दुल कलामच्याकडून. त्यांनी ते बघितलं. त्याच्यामध्ये मी वाडी वस्तीवर जातो. मग महिला माझं औक्षण करतात. आता जनरली औक्षण करत असताना ज्याचं औक्षण केलं जातं तो काहीतरी ताटामध्ये पैसे टाकतो. पण तिथं घटना वेगळीच घडलेली होती. म्हणजे घडत होती त्या काळात घडतच होती. महिलाच मला औक्षण करून निवडणुकीसाठी पैसे देत होत्या. आणि ते सारं चित्रीकरण बघितल्यानंतर अ, कलाम साहेब भारावून गेले आणि ते बेळगावला एका कार्यक्रमाच्या निमित्तानं आले होते. तोपर्यंत निवडणूक होऊन निकाल लागलेला होता आणि मी निवडून आलो हे त्यांच्या कानावर गेलेलं होतं. त्यावेळी ते भाषणामध्ये असं म्हणाले, की "कौन कहते है जो हमारी जो जनतंत्र है वो खतरे में है." ऐसा नहीं है। आज भी इस दुनिया में ऐसे लोग रहते हैं जिनको लोग वोट भी देते हैं और नोट भी देते हैं. मैं उन लोगों को सलाम करता हूँ. म्हणजे मला पैसे देऊन मत देणाऱ्या अ, मतदारांना शिरोळ तालुक्यातल्या देशाच्या राष्ट्रपतींनी सलाम केलेला होता जाहीर कार्यक्रमामध्ये. हा तो प्रसंग होता. अरे वा. आपण रा- सत्तेकडे गेला, आपण सत्तेत आला, की असे कोणत्या धोरणा राबवाल ज्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल? आता कसं आहे, शेतकऱ्यांचे सारे प्रश्न हे सरकारच्या धोरणामध्ये गुंतलेले असतात. उदाहरणार्थ पाम तेल आयात करायला सरकारनं परवानगी दिली आणि त्याचा परिणाम म्हणून सोयाबीनचे भाव 9,000 वरून 4200 आले. जर पाम तेल आयात झालं नसतं तर आजही सोयाबीन 9,000 वरच स्थिर राहिला असता. सोयाबीन उत्पादकांना न्याय मिळाला असता. साखरेच्या निर्यातीवर सरकारनं बंदी घातली. इथेनॉलच्या उत्पादनावर बंदी घातली. त्यामुळं उसाला आपल्याला 32-33च घ्यावे लागले. साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली नसती आणि इथेनॉल उत्पादनाला परवानगी दिली असती तर ₹4,500 वर उसाला भाव मिळाला असता. म्हणजे धोरण तिथं ठरलं. परिणाम आपल्यावर झाला. रासायनिक खतावरची सबसिडी सरकारनं कमी केली आणि त्यामुळं रासायनिक खताच्या किमती 35% वाढल्या. तेवढा जास्त पैसा शेतकऱ्यांच्या खिशातला गेला. अशा प्रकारची जी काही धोरणं आहेत, त्या धोरणामध्ये स्थिरस्थावर आणणे, त्याला एक दिशा देणे. त्याचबरोबर आयात निर्यातीचं धोरण 8-10 वर्ष एक प्रकारचं राहील, अशा प्रकारची व्यवस्था करणे. आमचं 3-3 महिन्याला धोरण बदलतं. एकदा आम्ही आयातीला बंदी घालतो, एकदा निर्यातीला बंदी घालतो, एकदा आयात करतो, एकदा निर्यात करतो. म्हणजे एक भरवशाचा ग्राहक म्हणून आपली आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये इमेज तयार झाली आहे. ती पहिल्यांदा पुसली पाहिजे. अ,
अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या करण्यासारख्या आहेत. अशी कोणती गोष्ट आहे जी राजू शेट्टी साहेबांना त्यांच्या कॉम्पिटिटर्स पासून वेगळी आयडेंटिफाय करते? किंवा तुम्ही मतदारांना असं काय संदेश द्याल ज्यामुळे ते तुम्हाला त्यांची फर्स्ट चॉईस कन्सिडर करतील वोटिंगसाठी? सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मी मगाशीच तुम्हाला सांगितलं, की मी माझी पहिली निवडणूक लढवून 22 वर्ष झाली. ती लोकवर्गणीतली होती, जिल्हा परिषदची. पैसे शिल्लक ठेवून जिंकलो. दुसरी निवडणूक विधानसभेची होती, लोकवर्गणीतली, पैसे ठेवून जिंकलो. तिसरी निवडणूक लोकसभेची होती, वर्गणीतली, पैसे शिल्लक ठेवून जिंकलो. चौथी निवडणूक लोकसभेचीच होती, अ, वर्गणीतली, पैसे शिल्लक ठेवून जिंकलो. 5वी निवडणूक लोकसभेचीच होती, अ, वर्गणीतलीच होती. पैसे शिल्लक राहिले, पण मी हारलो आणि आता 6वी निवडणूक लढवतोय आणि आजही पैसे लोक आणून देतात. राजकारणामध्ये येऊन 22 वर्षे झाली तरीसुद्धा लोकांना वाटतं, या माणसाच्या निवडणुकीसाठीच्या खर्चासाठी म्हणून आपल्याला पैसे द्यायला पाहिजेत. आपलं ते कर्तव्य आहे. हेच जगातलं सगळ्यात मोठं कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे, असा माझा दावा आहे. भटक्या जनावरांबद्दल आपण एक प्रस्ताव मांडला होता रॅबिस संबंधात, त्याबद्दल जरा सांगा. रस्त्यावर भटकी जनावर, कुत्री फिरतात, डुकरं सुद्धा फिरतात. कधी-कधी ते माणसावर हल्ले करतात आणि त्यांच्या चाव्यामुळे माणसांना रेबीजसारखा रोग होतो. त्यामुळं प्राथमिक आरोग्य केंद्र असेल किंवा ग्रामीण रुग्णालय असेल, या ठिकाणी अँटी रेबीजच्या लसी सहज उपलब्ध व्हायला पाहिजे. त्याचबरोबर अ, शहरात असो किंवा ग्रामीण भागात असो, सर्पदंशाचं प्रमाणही वाढलेलं आहे आणि तिथं सुद्धा सर्पदंशावरचं औषधं उपलब्ध ठेवली पाहिजेत, अशी भूमिका आमच्या आग्रही भूमिका नेहमीच असते. कारण हे खाजगी रुग्णालयामध्ये ही औषधं मिळत नाहीत. तुम्ही म्हणता योग्य दरांसाठी प्रस्थापित कारखानदारांशी लढायचं आहे. मग विधानसभा का नाही? आमदारकी का नाही? खासदारकीच का? याचं कारण असं आहे, की केवळ मिरवण्यासाठी, अधिकार गाजवण्यासाठी आम्हाला निवडून यायचं नाही आहे. तुम्हाला मगाशी सांगितलं, की शेतकरी उत्पादित करत असणारा सगळा शेतीमाल हा इसेन्शियल कमोडिटीमध्ये म्हणजेच जीवनावश्यक वस्तूच्या लिस्टमध्ये येतो आणि 1955 साली केंद्र सरकारनं जीवनावश्यक वस्तू नियमन कायदा केलेला आहे, इसेन्शियल कमोडिटी ॲक्ट. आणि त्या कायद्यानुसार त्या वस्तूच्या किमती किती ठेवायच्या याचं नियंत्रण केंद्र सरकारच्या हातात असतं. केंद्राला वाटलं अन्नधान्य महाग करावं, तर ते तशा प्रकारचं धोरण करू शकतं. म्हणजे बाजारामध्ये उतरून अन्नधान्य खरेदी करून तोट्यात निर्यात करून बाजारपेठेतलं अन्नधान्य ची किमती वाढवू शकतं. केंद्राला वाटलं की अन्नधान्याच्या किमती कमी करायच्या आहेत, तर बाहेरच्या देशातून जास्त किमतीमध्ये अन्नधान्य आयात करून मार्केटमध्ये डंप करून किमती वाढवू शकतं. म्हणून मगाशी मी सांगितलं आयात निर्यातीचं धोरण स्थिर असलं पाहिजे आणि हे सारे अधिकार केंद्राचे आहेत, पण त्याचा प्रत्यक्ष थेट परिणाम शेतकऱ्यावर होतो आणि म्हणून माझ्यासारख्या माणसानं केंद्रात असलं पाहिजे, जेणेकरून शेतकरी विरोधी पॉलिसी ठरत असताना तिथं आपल्याला विरोध करता येईल. म्हणून मला लोकसभेमध्ये रस आहे. शेती सोडून आणि देखील आपल्या मतदारसंघात प्रश्न आहेत. त्याबद्दल तुम्ही कसं बघता? तेही प्रश्न मी हाताळत असतो. पण शेतीमध्ये माझा हातखंडा आहे. त्यामुळं अ, तेच जास्त फोकसमध्ये येत असतं. कारण शेती क्षेत्रामध्ये काम करणारे राज्यात, देशामध्ये फार कमी लोक आहेत. त्यामुळं मीडिया जो आहे तो त्याच गोष्टीवर जास्त फोकस करतो. त्यामुळं मी केलेल्या बाकीच्या गोष्टी थोड्याशा बाजूला राहतात. परंतु ते सुद्धा काम तितक्याच जबाबदारीनं मी करत असतो. आपली युवा पिढीमध्ये सध्या बेरोजगारीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. मग आपण आपल्या मतदारसंघात अशा काय गोष्टी करू शकतो ज्यामुळं इथं रोजगार भेटेल? मतदारसंघातच फक्त करून चालत नाही. मुळामध्ये देशाच्या धोरणामध्ये आमूलाग्र बदल आणण्याची गरज आहे. आज स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षामध्ये सर्वाधिक बेरोजगारीची टक्केवारी ह्या काळामध्ये आहे. का? त्याला कुठेतरी आर्थिक धोरण चुकलेलं आहे. आज केंद्र सरकारचं धोरण आर्थिक धोरण असं आहे, की मोठ्या उद्योगांना
प्रोत्साहन द्यायचं, चालना द्यायचं. मोठे उद्योग फारसा रोजगार निर्माण करत नाहीत. रोजगाराच्या रोजगार निर्माण करण्याची क्षमता कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये आहे? नंबर एक शेती, जी आपली ताकद आहे, त्याच्यामध्ये रोजगार निर्माण करण्याची जबरदस्त क्षमता आहे. जशी अन्न प्री हार्वेस्टिंग, पोस्ट हार्वेस्टिंग, या सगळ्या प्रोसेसमध्ये, मार्केटिंगमध्ये, त्याचबरोबर अ, अ, याच्यामध्ये फूड प्रोसेसिंगमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्माण होतो. त्याच्या मार्केटिंगमध्ये होतो. नंबर 2 टेक्स्टाईल, त्याच्यामध्ये सुद्धा रोजगाराची मोठी संधी आहे. नंबर 3 लघु आणि मध्यम उद्योग, ज्याला सरकारनं चालना दिली. लघु उद्योगामध्ये माणसं जास्त सामावून घेऊ, मध्यम उद्योगामध्ये माणसं जास्त सामावलं जातात. आणि मोठ्या उद्योगामध्ये माणसांची संख्या कमी आणि काम जास्त असतं, कारण ते जास्त ऑटोमायझेशनकडे जातात. त्यामुळं आता 30-40 कामगारांच्या वर अख्खा साखर कारखाना चालवणारी सुद्धा यंत्रणा आलेली आहे. आपल्याला ते नको आहे. म्हणजे कम जास्तीत जास्त लोकांना काम देण्यासाठी लघु मध्यम उद्योगांना चालना देण्याची गरज आहे. पण आज काय चित्र दिसतं? लघु आणि मध्यम उद्योगाचं क्षेत्र अक्षरशः शेवटचे आचके देण्याच्या अवस्थेमध्ये आहे. आणि म्हणून लाड केले जात आहेत ते मोठ्या उद्योगांचे. त्याचा परिणाम म्हणून आज देशामध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे. हे सगळं समजावून घेतलं पाहिजे. तुम्हाला वाटतं का की सगळे इंडस्ट्रीज, सगळ्या मशिनरीज एक ठराविक लोकांकडे जायला लागल्यात आणि डिवायडेशन बरोबर होईना झाले? सगळे एअरपोर्ट एकाच माणसाकडे, सगळे शिपिंग यार्ड्स एकाच माणसाकडे. पूर्वी मेरिटवर हे सगळं व्हायचं. आता विशिष्ट लोकांना डोळ्यासमोर ठेवून टेंडर निघतात, पॉलिसी ठरतात. आणि त्यामुळं तुम्ही म्हणताय तसं काही उद्योगपती प्रचंड श्रीमंत व्हायला लागलेत. बाकीचे उद्योग आचके द्यायला लागलेले आहेत. तर मी खरं तर आकडेवारी आणि पुराव्याशिवाय बोलत नाही. यावर्षीचा जो अ, आर्थिक पाहणीचा सर्व्हे आलेला आहे, त्यानुसार 2014 ते 2024 या काळामध्ये या देशातल्या अतिश्रीमंतांची जी यादी आहे, त्याच्यामध्ये 1,00,000ची भर पडली आहे. म्हणजे 2.5 लाख 2014 साली अतिश्रीमंत होते, ते आता 3.5 लाख झालेले आहेत. याउलट गरिबांची संख्या 11 कोटींनी वाढली आहे. 2014 साली 25 कोटी होती, ते आता 36 कोटी झाले. याच काळामध्ये बेरोजगाराची टक्केवारी सुद्धा वाढलेली आहे. कशामुळे? याचाच अर्थ आपल्या देशाचं एकूणच आर्थिक धोरण चुकलेलं आहे, याचा हा आरसा आहे. आणि म्हणून मी म्हणतोय, की विकास काहीतरी कुणाचं तरी अनुकरण करण्यापेक्षा विकासाचं मॉडेल तुम्हाला करायचं असेल, तर पहिल्यांदा सगळ्यात मोठं आव्हान आहे आपल्यासमोर, ते म्हणजे देशामध्ये 140 कोटी जनता आहे, म्हणजे 280 कोटी हात आहेत. त्या हाताला रोजगार देणं हे मोठं आव्हान आहे. कसलं अभिमानानं सांगता 80 कोटी लोकांना आम्ही धान्य जेवण. दिलं म्हणून. ही नामुष्की आहे. म्हणजे याचा अर्थ या 80 कोटी लोक दारिद्र्य. खाण्यासाठी सुद्धा कमवू शकत नाहीत. ते स्वतःचं खाणं स्वतःच्या पैशामध्ये खरेदी करतील, एवढी त्यांची क्रयशक्ती वाढवा. मग अभिमानानं सांगा. असं सांगा, की 80 कोटी लोकांना आम्ही देत होतो, आता 20 कोटी लोकांना द्यावं. त्यावेळी देशाची सुधारणा होईल. बरेच राजकीय लोक असं म्हणतात की कोविड काळात आम्हाला काम करण्याची संधी मिळाली नाहीत, आमचे 2 वर्ष वाया गेले. तुमची कोविड काळात काय काय कामं झाली आणि या काय स्टेटमेंटकडे नाही. तुम्ही कसं बघता? जीव धोक्यात घातलं की काही होत नाही. मी कोविड काळात सतत फिरत होतो. एक महिनाभर एकदमच कर्फ्यू कडक होता, तो काळ सोडला. मी लोकांना धीर देत होतो. जिथं काही कमी पडत होतं, कुणाला औषधं कमी पडायची, कुणाला वैद्यकीय सेवा कमी पडायची, कुणाला आणखीन काही कमी पडायचं, ते घेऊन पोच करत होतो. अर्थात एकूणच चळवळीची पार्श्वभूमी असल्यामुळे मी कुठल्या पदावर नव्हतो. चळवळीची पार्श्वभूमी असल्यामुळे पोलीस मला रस्त्यावर कधीच अडवत नव्हते. अ, एक प्रसंग असा होता, इस्लामपूरला
सुरुवातीच्या काळामध्ये हम्म. प्रचंड असं दहशत निर्माण झाली होती, भीती निर्माण झाली होती. एका 2-3 कुटुंबामध्ये सगळे कोविड रुग्ण असल्यामुळं त्या गावात चीट पाखरू सुद्धा नव्हतं, इतकं कर्फ्यू कडक झालेला होता. अ, आणि त्यांना पाहिजे होतं फवारण्यासाठी औषध, केमिकल्स पाहिजे होते. ते मिळत नव्हतं. तिथले नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी मला फोन केला, इचलकरंजीच्या प्रोसेसमध्ये ते केमिकल मिळतं, ते आम्हाला मिळेल का? म्हटलं नक्कीच आणून देतो. मी स्वतः इचलकरंजीला गेलो. 2 बॅरेल भरून एका टेम्पोमध्ये टाकले आणि ड्रायव्हर ड्रायव्हर सुद्धा यायला तयार नव्हता. मग माझा सुई-सहाय्यकालाच म्हटलं, "तू ड्रायव्हिंगला बस." आणि डॉक्टर महावीर अक्कोळे नावाचे माझे सहकारी मित्र आहेत. डॉक्टर असल्यामुळे त्यांना म्हटलं, "चला आपण मास्क आणि अ, ते काय घालतो पीपीटी किट. हां, पी-पी किट घालून आपण जाऊ." आणि अशा अवस्थेत भर दुपारी आम्ही तिथं गेलो आणि त्यांना ते सगळं साहित्य पोहोचवून आलो. म्हणजे आजही ते नगराध्यक्ष कृतज्ञतेनं माझा उल्लेख करतात, की त्या काळात अडचणीच्या काळात अ, आम्हाला विरोध केले आणि ते तर माझे राजकीय विरोधक होते, तरी त्यांना मी मदत केली. इचलकरंजीच्या पाणी प्रश्नाबाबत आपण कशा पद्धतीने बघता? तुमच्यावर बरेचसे विरोधक यावरनं आरोप देखील करतात. जे माझ्यावर आरोप करतायत, ते त्यांनीच इचलकरंजीचा पाणी प्रश्न निर्माण केलेला आहे. जो एक फोटो अ, माध्यमातून फिरतो, की मी दानोळीला जाऊन त्यांना पाठिंबा दिला होता. तो फोटो पाठिंब्याचा नव्हता, तर मी एक जबाबदार लोकप्रतिनिधी या नात्यानं दानोळीच्या लोकांना हे सांगायला गेलो होतो, की पिण्याचं पाण्याचं आरक्षण वेगळं असतं, शेतीच्या पाण्याचं आरक्षण वेगळं असतं. ते फक्त एकाच नदीपात्रातून वाहत असतं, याचा अर्थ त्या पाण्यावर तुमचा अधिकार आहे असं होत नाही. तेव्हा तुम्ही पिण्याचं पाणी अडवू शकत नाही. त्यांना ते आरक्षित केलेलं आहे. हे सांगायला मी गेलो होतो आणि हे धाडस फक्त आणि फक्त मी एकट्यानेच केलं होतं. बाकी कोणाची हिंमत त्या गावात जायची होत नव्हती. परंतु त्याचा विपर्यास केला गेला. मी त्यांना पाठिंबा द्यायला गेलो. अशा प्रकारे त्या फोटोचा वापर केला गेला आणि मला त्याच्यामध्ये बदनाम केलं गेलं. का का काही कालावधीनंतर ते कारस्थान ज्यांनी केलं होतं त्यांनीच खुलेआम सांगितलं, की आम्हीच तुम्हाला त्याच्यामध्ये अडकवलं, कारण तुम्ही निवडणुकीत आम्हाला आठवत नव्हता. मग काहीतरी कट कारस्थानं करून, खोटं नाटक करून तुम्हाला बदनाम करण्याशिवाय आमच्यासमोर पर्याय नव्हता, असं त्यांनी कबुली केली आहे माझ्याजवळ. आणि त्यामुळे इचलकरंजीमध्ये 75,000चं मताधिक्य माझ्यावर घेतलं गेलं. हे खरं आहे. परंतु इचलकरंजीला पाणी द्यायचं असेल, तर सरकारनं ठाम भूमिका घेतली पाहिजे. प्रत्येक नागरिकाला पिण्याचं पाणी उपलब्ध करून देणं ही सरकारची जबाबदारी आहे. सरकार ते टाळू शकत नाही. आणि शेतकऱ्यांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करावा लागेल, की सिंचनाचं तुमच्या पाण्यामध्ये कुठेही कपात नाही. तुम्हाला शेतीला कधीच पाणी कमी पडणार नाही. शेतकरी कशाला विरोध करतील? कारण नसताना शहरी आणि ग्रामीण असा वाद लावून ठेवलेला आहे. आपण जर बघितलं तर इथं सोलापूर सोडलं की उसाला दर 2100-2200 आहे. इकडे निपाणी सोडलं तरी परत 2100-2200 आहे. आपल्या मतदारसंघातच उसाला चांगला दर आहे. 3000 ते 3300च्या मध्ये आहे. आपल्याला वाटतं का या आंदोलनाचा प्लस पॉईंट आहे? निश्चितच सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा मी आंदोलन करायचो, त्यावेळी माझ्यावर आरोप होत होते कारखानदारांच्याकडून. हा माणूस म्हणजे सहकार मोडीत काढायला निघालेला भस्मासूर आहे. पण काळाच्या ओघामध्ये 20 वर्षानंतर मी भस्मासूर नव्हतो, तर मी साखर कारखानदारीला आर्थिक शिस्त लावणारा माणूस होतो. हे आता सिद्ध झालेलं आहे. कारण महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारे कारखाने याच भागामध्ये आहेत. याच भागामध्ये सर्वाधिक आंदोलनं ऊसाची होतात. याचा अर्थ माझ्या चळवळीनं कारखानदारीला ग्रहण लागलं नाही, तर त्यांना एक आर्थिक शिस्त लागली. त्यामुळं एकूण त्याची कार्यक्षमता सुधारली आणि शेतकऱ्यांना सुद्धा चांगला न्याय मिळाला. हा याचा डळडळीत पुरावा आहे. तुम्ही दुधासाठी देखील बरेचसे आंदोलन केलेले आहेत. तुमचा स्वतःचा देखील दूध संघ आहे. तुम्ही किती दर देता दुधाला? जवळजवळ 15 वर्षापूर्वी आम्ही दूध संघ काढला. कारण मला एका दुधातल्याच व्यक्तीनं चॅलेंज केलं होतं, की एखादा दूध संघ काढा आणि मग तुम्हाला कळेल त्यातल्या अडचणी. सरकारची कसलीही मदत न घेता आज आमचा दूध संघ आहे. ताठमानेनं आम्ही तो व्यवसाय करतो. सचोटीनं करतो. शेतकऱ्यांची उत्पादक कंपनी आहे.
बाकी ज्यांच्याबरोबर आम्ही स्पर्धा करतो त्यांना हजारो कोटी रुपयाचं NDDB कडून, राज्य सरकारकडून, केंद्र सरकारकडून मदत मिळालेली आहे. कसलीही सरकारची मदत न घेता आज त्यांच्या बरोबरीनं आम्ही दुधाचा भाव देतो. त्यांची सबसिडी काढून घेतली तर ते आमच्यावर स्पर्धेत टिकू शकत नाहीत, अशी परिस्थिती आहे. आणि त्यामुळं एक मॉडेल म्हणून आम्ही ते दूध संघ दाखवलं. आणि त्यामुळं जे आम्ही बोलतो ते करतो. माझे गुरु शरद जोशी त्यांनाही शेतीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग उभा करायला पाहिजे शेतकऱ्यांनी, असं एक त्यांचं स्वप्न होतं. त्यांच्या हयातीत त्यांचं ते स्वप्न पूर्ण झालं नाही, पण त्यांच्या चेल्याने ते स्वप्न पूर्ण करून दाखवलं, याचा मला अभिमान आहे. साधारणपणे किती लोकांना रोजगार भेटतो तुमच्या दूध संघामार्फत? दूध उत्पादकापासून ते वितरकापासून ते दूध संकलन करणाऱ्यापासून एकूण जवळजवळ 2,500 ते 3,000 लोकांना रोजगार मिळतो. तुमच्यावर अशी देखील टीका होती की तुम्ही जातीवादी राजकारण करता, याबद्दल तुमचं काय मत आहे? जातीवादी राजकारण केलं असतं तर ते लोकांना लगेच कळतं आणि त्यात मी यशस्वी झालो नसतो. मी ज्या वर्गाचं नेतृत्व करतो तो शेतकरी 18 पगड जातीमध्ये विभागलेला आहे आणि तो एकसंघपणे माझ्या मागे उभा आहे. माझी जातीवादी वृत्ती त्यांच्या लक्षात आली असतं तर ते लगेच त्यांनी पाठिंबा काढून घेतला असता. मी ज्या जातीचा आहे ती ती जात किंवा तो धर्म 0.5% सुद्धा नाही एकूण लोकसंख्येमध्ये. आणि तरीसुद्धा मी सार्वत्रिक निवडणुकीमध्ये निवडून येतो. हाच मी जातीवादी नसल्याचा खूप मोठा पुरावा आहे. ह्याच्यापेक्षा अजून काय सांगावं? आणि मीच स्वतः सांगणं मी तसा नाही आहे म्हणण्यापेक्षा लोकांनी ओळखावं मी आहे का नाही. आता आपण बघतो की विदेशात जे शेतीमाल एक्सपोर्ट होतो त्याला चांगला दर मिळतो. स्पेसिफिकली जर गल्फ देशांमध्ये बघितलं तर तिथे तर शेती नसल्यामुळे आपल्या शेतीमालाला प्रचंड दर मिळतो. पण हा पैसा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. मधले जे एजंट्स असतात, मार्केटिंग जे असतं त्यांचं, ते लोकांपर्यंत पोहोचतात. आपल्याला असं काय करता येईल का शेतकरी डायरेक्टली विदेशात घेवाणदेवाण करू शकेल त्याच्या शेतीमालाची? एक तर त्यासाठी सरकारनं शेतकरी उत्पादक कंपन्या किंवा सहकारी संस्था ज्या आहेत त्यांना शेतीमाल निर्यात करण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्याच्यासाठी आवश्यक ते पायाभूत सुविधा पुरवल्या पाहिजेत. आणि बऱ्याच वेळा निर्यातक्षम मालाच्या उधाऱ्या पण राहतात, पैसे बुडतात. त्यासाठी तिथल्या अ, अ, राजदूत तिथल्या आपल्या जे काही एम्बसी असते त्यांनी सुद्धा मदत केली पाहिजे लोकांना, शेतकऱ्यांना. ते केलं तर ते होऊ शकतं. ही गोष्ट खरी आहे. एक्सपोर्टमध्ये व्यापारीच पैसा कमवायला लागलेत, पण त्याचा शेतकऱ्याला काही फायदा होत नाही. सध्या बातम्यांमध्ये एक गोष्ट सारखी सारखी येते की देशाचं संविधान बदलायचा प्रयत्न चालू आहे. याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता? काही प्रवृत्ती अशा आहेत, एक प्रकारची विकृतीच म्हटली पाहिजे, की वारंवार ते संविधान बदलाची भाषा करतात. आरक्षण रद्द करण्याची भाषा करतात. अ, खरं तर ह्या प्रवृत्ती ठेचून काढल्या पाहिजेत. जगातल्या काही उत्कृष्ट संविधानापैकी एक संविधान आपल्या देशाचं आहे आणि ते आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळं मिळालेलं आहे. आणि ते बदलण्याची भाषा जर कोण करत असेल तर ते बरोबर नाही. संविधानाकडे वाकड्या नजरेनं बघणाऱ्यांचा डोळा काढून हातात देण्याची क्षमता जनतेमध्ये आहे, त्यांनी विसरू नये. संविधानानंच आपल्याला एवढं सगळं स्वातंत्र्य दिलेलं आहे. आज मी तुम्हाला मुलाखत देतो नसं रोखठोक मुलाखत देत आहे, कारण संविधानानं मला भाषण स्वातंत्र्य दिलेलं आहे, उच्चार स्वातंत्र्य दिलेलं आहे. आज तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचला किंवा मी कुठेही जाऊ शकतो, कारण संविधानानं आपल्याला संचार स्वातंत्र्य दिलेलं आहे. एखादा लेख लिहित असताना मी आपले विचार परखडपणानं त्या लेखामध्ये किंवा पुस्तकामध्ये मांडू शकतो, कारण लेखन स्वातंत्र्य संविधानानं आपल्याला दिलेलं आहे. तुम्ही वेगळ्या कलरचा शर्ट घातलेला आहे, मी वेगळ्या कलरचा शर्ट घातलेला आहे, कारण संविधानानं आपल्याला व्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे. तुम्ही वेगळ्या धर्माचे आहात, मी वेगळ्या धर्माचा आहे, कारण संविधानानं आपल्याला निधर्मवाद शिकवलेला आहे. ज्याला जो आवडेल त्या धर्माचं त्यांना अनुयायी व्हावं, त्या देवाची आराधना त्यांना करावी, हे स्वातंत्र्य आपल्याला संविधानानं दिलेलं आहे. आणि असलं संविधान बदलून तुम्ही कसलं संविधान आणणार आहात
माणसामध्ये भेदभाव निर्माण करणारं संविधान आणणार आहात का? व्यक् गरीब आणि श्रीमंतांच्या मध्ये अजून दरी निर्माण करणारं, गरिबांना कमी अधिकार, श्रीमंतांना जास्त अधिकार देणारं संविधान आणणार आहात का? जातीच्या, धर्माच्या आधारानं माणसामध्ये विभागणी करणारं संविधान आणणार आहात का? म्हणून या विकृत लोकांना जिथल्या तिथं ठेचलं पाहिजे. त्यांचे विचार ठेचले पाहिजेत. ठेचलं पाहिजे याचा अर्थ त्यांचे विचार ठेचले पाहिजेत, असं माझं स्पष्ट मत आहे. साहेब, शाहूवाडी हा पर्यटन स्थळ होऊ शकतो का? आणि त्यातनं रोजगार निर्मिती होऊ शकते का? निसर्गाची दोन्ही हातांना उधळण झालेली आहे शाहूवाडीमध्ये. व्याघ्र प्रकल्प आहे, अभयारण्य आहे, इको सेन्सिटिव्ह झोन आहे. जगातल्या दुर्मिळातल्या दुर्मिळ वनस्पती या सह्याद्रीच्या रांगामध्ये आहेत. आणि एकूणच छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले आहेत. विशाळगड आहे, पन्हाळा आहे. त्यामुळं पावनखिंड आहे. शाहूवाडी हे पर्यटन स्थळ 100% आहे का? तर आहे. आंब्यासारखं तुमचं थंड हवेचं ठिकाण आहे. त्यामुळं पर्यटन स्थळ म्हणून अजून विकसित करता येतं आणि पर्यटन स्थळामध्ये रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे. गोव्याची अर्थव्यवस्था ही पर्यटकांनीच समृद्ध केलेली आहे आणि गोव्याच्या डोक्यावरच तर आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचा रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्हा आहे. त्यामुळं गोव्याला जाणारा पर्यटक सहजगत्या जाता कोल्हापूरला येऊ शकतो, शाहूवाडीला येऊ शकतो. पण सरकारनं त्या पद्धतीनं प्रयत्न केले पाहिजे. ओके साहेब. रॅपिड फायर क्वेश्चन्सकडे आपण वळूया. शॉर्ट्समध्ये आन्सर्स. टीकेशिवाय राजकारण होऊ शकतं का? आवश्यकता नाही टीका करण्याची, पण चुकीचं होत असेल तर जरूर टीका केली पाहिजे, कडक टीका केली पाहिजे. तुमचा राजकीय मित्र आणि राजकीय शत्रू कोण? राजकारणात कुणीच मित्र नसतं आणि शत्रूही नसतं. राजकारण किंवा शेतीत नसता तर तुमचा थर्ड प्रोफेशन काय असतं? मी साहित्यिक झालो असतो. मराठीमध्ये साहित्यिक म्हणून नावारूपाला आला असतो. शिवार ते संसद वाचलं असेल तर लक्षात येईल माझ्यामध्ये तेही गुण आहेत. सत्ता नसताना समाजात बदल घडवून आणणं शक्य आहे का? सर्वसामान्यांच्या जीवनावर प्रभाव टाकणारे धोरणं सरकार कडूनच राबवली जातात आणि सरकारमध्ये जायचं असेल किंवा सरकार त्या यंत्रणेमध्ये जायचं असेल तर राजकारणात जावं लागतं. राजकारणाच्या बाहेर राहून एखाद्या प्रश्नावर आपण लक्ष वेधू शकतो, चर्चेला आणू शकतो, जनमत तयार करू शकतो. शेवटी पॉलिसी ही राज्यकर्तेच ठरवत असतात. त्यामुळं तिथं जाण्याशिवाय पर्याय नव्हता. हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा नेहमी सांगत होते. पॉलिसीवरनं पुढचा प्रश्न. सरकारच्या पॉलिसी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात का? स्कीमा बऱ्याचशा तयार होतात. आता सोलर पॅनलसाठी स्कीम आहे. हे ऍक्च्युअलमध्ये ग्राउंड लेवलपर्यंत पोहोचतात का? त्या जनसामान्यांच्यासाठी नसतातच, ठेकेदारांच्यासाठी असतात, मध्यस्थांच्यासाठी असतात, भ्रष्टाचारासाठी असतात. जर हेतू चांगला असेल तर आपोआपच पोचतात. त्यासाठी काही वेगळे करायची गरज नाही. शेती की 9 ते 5 जॉब जास्त पैसे कशात आहेत? सध्या तरी शेती ही तोट्याचीच आहे. फक्त शेतीमध्ये मोकळेपणा आहे, स्वातंत्र्य आहे. पण त्याच्यापेक्षा नुकसान आहे आणि सततचा तोटा नशिबी लिहिलेला आहे. आधुनिक शेती रिव्होल्युशन घडवू शकते का शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदलाव? जर सरकारचं धोरण बदललं तर जगाच्या अन्नधान्याचं कोठार भारत होऊ शकतो आणि भारतातला शेतकरी सुद्धा श्रीमंत शेतकरी होऊ शकतो. पण त्यासाठी पॉलिसी बदलणं गरजेचं आहे. सर्व धर्म समभाव सेक्युलरिझम की मेजॉरिटीयन रूल, तुम्ही कुठलं जास्त योग्य मानता? सेक्युलरिझम. सेक्युलरिझम. शेवटचा प्रश्न. पेन की दगड, ह्याच्यावर तुमच्यावर टीका देखील झालेली होती. मी शेतकऱ्यांच्या पोरांच्या हातात दगड दिला म्हणून माझ्यावर टीका झाली. पण त्याच दगडानं शेतकऱ्याच्या पोरांच्या बापाला 4 पैसे मिळाले. मी काही त्यांना अतिरेकी बनवलं नाही, गुन्हेगार बनवलं नाही. बापावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात लढायला शिकवलं. पेन देणारा त्यांना पेनही दिला नाही आणि
त्यात रिफिलही नव्हती आणि नेमकं काय पेनानं करणार होता हेच काही कळालं नाही. असं एकूण 5 वर्षातलं चित्र आहे. आमच्याकडून छोटीशी भेट. थँक्यू. दारात लावतो म्हणजे कायम सुगंधी फुलं येतील तुमची.